आपल्याला शेतामध्ये एका ठिकाणी काहीतरी सापडायचंय मित्रांनो, आणि ते सापडण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो ते कुठं ठेवलेलं आहे आणि ते कसं सापडायचं ते आपण आज बघणार आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने आमचं सापडण्याचं काम चालू झालेलं आहे. आमचे आप्पा खाली उकरू राहिले, कारण इथं सापडतं काय आम्हाला ते पाहायचंय. आणि ते जर सापडलं मित्रांनो, तर मग लय मोठी खुशी होणार आहे आज आपल्याला. तर बघा, एकदाच सापडलं बघा. आता तुम्हाला वाटन काय सापडलं, तर सापडलं असं मित्रांनो, कारण लय दिवस लीक होतं. ते कशातून लीक होत होतं पाणी हेच समजत नव्हतं. कारण याच्या खाली ना, हे जमिनीमधून खालून चिरेलं होतं. ट्रॅक्टरच्या टायरना म्हणा, कशांतरी म्हणा, हे चिरल्यामुळं काय झालं की सगळं पाणीच पाणी व्हायचं. आणि जवळ ऊस होता तवर काही वाटत नव्हतं. पण आता आपल्याला ऊस सरी फोडायची, कारण डबल मेहनत करायची. ऊस तुटलेला आहे तर ते नेहमी ओललं राहायचं. त्याच्यामुळं आता ते पाहणं आपल्याला गरजेचं होतं. आणि ते आज आपल्याला सापडलेलं आहे. काय राहतं सापडलं म्हणजे काय, की आपली पाईपलाईन जी लीक आहे हे काढणं इतकं मुश्किल आहे. काय सांगा तुम्हाला, जे पाईपलाईन लीक काढत असतील त्यांना माहीत राहत असेल. कारण एक वेळेस नवीन पाईपलाईन करणं सोपं, पण पाईपलाईन उकरून तिचं लीक काढणं लय अवघड. म्हणजे एवढं मेहनतीचं काम आहे काय सांगा. आता इकून तिकून कापलं ते चिखलाम भरेल होतं, कारण त्याला आपल्याला सोल्युशन लावून पॅक करायचं होतं. आता सोल्युशन लावायचं म्हणल्यानंतर आपल्याला त्याची खोल बिखोल सगळं साफ करणं आहे. मग आम्ही त्याला धुवून काढलं. या अशा पद्धतीने आमचं धुवायचं काम चालू झालं. आता याला धुवून बिवून आपल्याला एकदम स्वच्छ करावं लागेल. डॉक्टर जसं दवाखान्यात गेल्यानंतर आपलं दुख जे असतं ना, दुखाला असं पुसून पासून सगळं निर्मळ करून त्याच्यावर औषध टाकून नंतर त्याला पट्टी पिट्टी बांधून देतो, तशा पद्धतीने हे पाईपलाईनीचं आहे बघा. हे पाईपलाईनीचं लीक काढणं म्हणजे एवढं जोखमीचं काम आहे. कारण ते परत लीक होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायला लागते. त्यासाठी त्याला असं फडक्या बिडक्याना एकदम स्वच्छ करून एकदम पुसा लागत. आणि स्वच्छ झाल्याशिवाय आपल्याला पुढचं काम करता येत नाही. म्हणजे याच्यात गडबड करून चालत नाही. कारण दुसरं कामाचं करणं आहे ना, तुम्हाला सांगू, एखादी तुम्हाला सांगितलं नवीन पाईपलाईन करणं सोपं, पण हे लय अवघड काम आहे. हे इतकं जोखमीचं काम आहे. कारण एवढा घाम बी येत होता आणि आपलं जे काम चालू होतं, तर हे काम आहे ना, हे लय जोखमीचं काम आहे. कारण इतक्या दिवसच लीक होतं ते काही सापडत नव्हतं. आणि त्याच्यात काय होतं, ते 2 ऊस सऱ्यामध्ये होतं. आधी इकून आपण बियाण्याला ऊस तुटल्यामुळं ते उघडं झालं. म्हणलं नेमकं झालं काय इथं हेच पाहायचं होतं. तर ते आता सापडलेलं आहे. तर अशा पद्धतीने आमची त्याला मलमपट्टी चालू आहे. आता स्वच्छ बिच्छ करून झालेलं आहे. तर आपल्याला त्याला आता मलम लावायचं आहे आणि पट्टी करायची. तर हे बघा,